नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा व खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण परशुराम कॉलनी या भागामध्ये आलो। परशुराम कॉलनी धाराशिव या ठिकाणी आपण हे रोड दाखवलात। हे रोड आहेत, हे पूर्ण घाणीचं साम्राज्य। इथून तिथून नाली नाही, रोड चांगला नाही आणि या घाणीच्या साम्राज्यामध्ये एवढे चिलट आळ्या वगैरे आहेत, ढास आहेत। ह्या आळ्या ढास या ठिकाणच्या लोकांच्या ताटामध्ये जातात अशी परिस्थिती आहे। आणि हा भाग घाणीचा साम्राज्याचा भाग म्हणून लहुजी वस्ताद साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिमान पेटे यांनी स्थायिक आमदार कैलास दादा पाटील शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे ते आमदार आहेत। त्यांनी नगरपालिकेच्या शिवो मॅडम भ्रष्टाचारी आणि कामामध्ये कसूर करणाऱ्या मॅडम, कामावर लक्ष नसणाऱ्या आयत्या पगारी खाणाऱ्या मॅडम, महिलांचा किंवा शहरातल्या नागरिकाचा कसलाही विचार न करणाऱ्या मॅडम, अवाढव्य भ्रष्टाचार करायचा, स्वच्छता नाही, नाल्या साफ करून घेऊन गेलेले नाहीत, कचरा डेपो नाही, कचरा उचलून घेऊन जात नाहीत, रोड नाही, नाल्या नाही, लाईट नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये हे गवतासारखं दिसतंय आपल्याला, गवतासारखं। हे लोकांना गवत वाटतं, पण हे गवत नसून घाणीचं साम्राज्य आहे। पूर्ण तुडुंब भरलेला गाळ आहे याच्यात आणि कसल्याही प्रकारची घाण आहे। ही घाण स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका करोडो रुपये खर्च करते। धाराशिव शहरातल्या प्रत्येक माणसांच्या खिशातला पैसा कर टॅक्सच्या माध्यमातून नगरपालिका गोळा करते। पण नगरपालिका मूलभूत अधिकाराखाली ज्या योजना असतात त्या योजना न राबवता जनतेला नगरपालिका कसल्याही प्रकारचा सुखसोयी देत नाही। कचरा नाही साफ केलेला, लाईट नाही वेळेवर, पाणी नाही वेळेवर। अशा परिस्थितीमध्ये या परशुराम कॉलनीमध्ये आजची अवस्था आहे। परशुराम म्हणजे देवाचा राजा, त्या देवाच्या राजाच्या वार्डामध्ये असं आहे। म्हणजे परशुरामालाच न्याय मिळत नाही तर सर्वसामान्याला न्याय कोण देणार असा प्रश्न आहे। सर मुंडे सर, तुम्ही या भागातले आहेत सगळे, काय परिस्थिती आहे? अरे अरे अरे, बाहेर निघू वाटत नाही, बाहेर बसू वाटत नाही, मच्छर घाण, दरवाजा उघडा ठेवू वाटत नाही। येऊन राहिला या म्हणा त्या कोण आहेत। अहो तुमच्याकडे मतदान ज्यावेळेस मागाय येते त्यावेळेस तुमच्या पाया पडतात ही लोक। या पाया पडणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल आता? आता त्यांना का नाही, हातात जोडाच घेतला पाहिजे, जोडा घेतला पाहिजे। आता जोडा घेऊन प्रश्न मिटेल का? जोडे बी खात्यात प्रसंगात मार बाबा म्हणतात पण मतदान कर, अशी परिस्थिती आहे। अहो एवढी घाण झाली, त्याला येऊन राहा म्हणा, इथं बघ म्हणा येऊन। सर तुम्ही पत्र दिलं, तुम्ही लहुजी वस्ताद साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहात। तुम्ही 3-4 वेळेस पत्र आमदाराला दिलेत असं सांगितलं आणि आमदारांनी शिवोना सुद्धा बोलून आदेश सुद्धा केले, तरीही शिवो मॅडमनी काम केलं नाही। तुम्ही आता कर्मचारी आमच्या भाषेमध्ये बोलू शकत नाहीत, पण सुशिक्षित भाषेत बोला। काय बोलताल त्या बाईला? बाई म्हणताल का मॅडम म्हणताल? काय म्हणा, मॅडम म्हणलं तरी इंग्रजीत मॅडम म्हणजे बाईच, बाई म्हणजे बाईच। पण कर्मचारी अधिकारी आहे, तिला काय अक्कल बिकल आहे का नाही काय सांगा? मॅडम बाई एकच आहेत, वसुधा फड मॅडम। यांच्याकडे आम्ही जवळजवळ 4 वेळेस गेलो, 4 वेळेस गेलो, पत्रव्यवहार केला, जाऊन भेटलो, इथल्या महिला मंडळ सगळे घेऊन गेलो। त्याच्यानंतर एवढं करून पुन्हा लक्ष दिलं नाही म्हणून पुन्हा आमदाराकडे गेलो। आमदारांनी बोलवून घेऊन त्यांना सूचित केलं, करतो म्हणले, लगेच आठवड्यात करतो म्हणले, तरी देखील आठवडा झालं तुम्हाला पत्र देऊन? तारीख कधीच्या सांगा? 17/6/24 हे म्हणजे शेवटचं पत्र। 17/6 आणि सुरुवात आता 17/9 आहे आणि 14/6/23 पहिलं पत्र, त्याच्यानंतर 26/6/2023 आणि 31/1/2024। म्हणजे चक्क वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिवो
आमदाराच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात, अशी परिस्थिती आहे ना. म्हणजे खासदाराला गिनत नाही, आमदाराला गिनत नाही, नगरातल्या राहणाऱ्या मतदाराला गिनत नाही, फक्त पैसे घेते कर टॅक्सच्या माध्यमातून आणि न्याय देत नाही. अशा महिलांना काय सांगा, काय सांगाल? बरोबर आहे, बरेच नेते सांगा ना, तुम्ही तरुणात बोला. बघून गेलेत बाबा. सर 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 ही कसं आहे, कसं वातावरण, कसं आहे, रोड कसं आहे, काय सांगायचं आता? अहो तुम्हाला आता जाता काय अडचणी आहेत, ही घाणीचं हद्दवाढीच्या ह्याच्यात तुम्हीच बघायचं आणि तुम्हीच निर्णय अहो, द्यायचा. काय पण मी ते? काय म्हणतो, आळ्या चालल्यात ना तुमच्या जेवणात आता चालल्यात आता, सध्या. काय करायचं त्याला तिथं? मग नगरपालिकेच्या शिव मॅडमला काय सांगाल? अवा ढवळे कर टॅक्स वसूल करते बाई. आमच्या पण हद्दवाढीत आम्ही तर पैसे भरलेले आहेत की वरचे. काय म्हणते तुम्हाला ती? तुम्ही काय सांगाल बाईला? काय सांगाल आता? काय सांगायचं आता? त्यांना कळत नाही का, दिसत नाही का एवढं इथं? काय सांगायचं त्याला तिथं? तुमची काय मागणी आहे? मागणी ही तुरुस व्हावं, गटारी नाल्या व्हावं, हद्दवाढीच्या ह्याच्यामध्ये हाय. गटारी नाल्यावर तर करोडो रुपये खर्च करायले ती लोक, पण ते पैसे कुठे चाललेत नेमकं? काय तर शिव मॅडमला विचारा. शहरामध्ये एक बोर्ड लागलाय, बोर्ड काय म्हणते, रस्ता दाखवा आणि 1100 रुपये मिळवा. तसं गटार स्वच्छ न झालेल्या दाखवा हाय, अजून आणि भरपूर आहे पैसे साहेब. आम्ही ह्या वार्डाकडे लक्ष देणार नाही, असं काय म्हणली का बाई? मी गेलोच नाही. मग कसं ही वार्डात कसं? आता त्यांना भेटल्याशिवाय काय बोलला. अहो, ब्राह्मणाचा राजा असणारा परशुराम ब्राह्मण समाजाचा, आणि ब्राह्मण समाज मध्ये बुद्धिमान समाज म्हणून ओळखला जाते. त्या बुद्धिमान समाजाच्या राजाच्या एरियामध्ये घाणीचं साम्राज्य, हे जर असं असेल तर हे परिस्थिती अशी आहे. आणि उस्मानाबाद शहरामध्ये या महिलांकडे या, बरं महिलांकडे या. अरे वा वा वा, कसं काय वाटतं रस्ता घाणीच्या साम्राज्यामधून? एकदम खराब वाटायला तुम्हाला चांगलं वाटलं का पाण्यातून यायला? गाड्या first class, खड्डा बिड्डा आहे का एखादा? सगळं खड्डेच आहेत, काय सगळं गटर आहे, गटार आहे. मग बाईला काय सांगाल नगरपालिकेना? नीट करून घ्या सगळं. मग सांगा की तुमच्या भाषेमध्ये. शिव मॅडम आहेत, वसुधा फड मॅडम कर्तव्यदक्ष आहेत, नुसत्या पैशाचा विल्हेवाट, कुठंच पता नाही, कुठंच पैशाचा वापर झालेला नाही, सगळं घाणीचं साम्राज्य. त्या खाजानगर मध्ये तर सगळी संडास फिंडास एकाच अशा गटारामध्ये, ती सुद्धा साफ केलं नाही त्या बाईने. काय सांगाल मग? करून घ्यायला अशी शिव असावी का धाराशिवला? नसू नये. या महिला मॅडम या, चला सगळे सांगा. महिलेला सांगायचंय, आपले लेकरं बाळ घरात दारिद्र्यात आणि या घाणीच्या साम्राज्यामध्ये वागतात, आणि या घाणीची तुमच्या लेकरावर असर पडतो. तुमचे लेकरं आजारी पडतात, तुम्ही आजारी पडतात, आणि या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला बोलायचं. काय म्हणाल? सर, 5-6 महिन्यामध्ये माझी मुलगी इतके वेळ आजारी पडली, आज पण मी डॉक्टरांकडे घेऊन गेलेली आहे तिला. का तर हा जो घाण एरिया इथला, इथून किती जण स्लिप झालेले आहे, लहान लहान घेऊन आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. काय करतात इथे नगरसेविका? कोण इथे नगरसेविका आहे त्या? कोण? मॅडम जे आहेत शिओ मॅडम आहेत, शिओ मुख्य आहेत नगराच्या. किती वेळा इथे मी आल्यापासून मला सगळ्या माणसांनी सांगितलं की आम्ही किती वेळा अर्ज केलेले आहे. मुलं किती वेळा आजारी पडताय सर इथे. आज मी 2000 रुपये खर्च केले, माझ्या ऐपत नसताना मी 2000 रुपये खर्च केले, का तर मुलगी माझी व्यवस्थित व्हावी म्हणून. आपल्या लेकरापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही, पण घाणीच्या साम्राज्यामुळे लेकरं आजारी पडतात, आणि तरी सुद्धा सीओ मॅडम याच्याकडे दुर्लक्ष करतात. 3 वर्ष झाले तिचे ह्याची तक्रार करतायत. आमच्या इथले कॉलनीतले आम्ही सगळ्या महिला मिळून गेलो होतो, जेंट्सही आले होते आमच्या सोबत. आम्ही मॅडमला जाऊन भेटलो. किती माणसं होते? सगळे कॉलनी पुढे आहेत ते आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो. मॅडम कडे गेलो तर मॅडम काही बोलू देत नाहीत. होणार आहे, वरनं बजेट आलं नाही म्हणून सांगतात. 3 वर्ष झालं बजेटच येत नाही अजून. किती वर्ष बजेट येणार नाही? ह्या एरियातल्या 10-12 लेकरांना डेंग्यूचा रोग झालेला आहे ह्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने. मॅडम असून ती मुलाची आई आहे एका, आणि तिला सुद्धा ह्या जनतेच्या लेकरांच्या मुलाचं काय वाटते का नाही? काहीच वाटत नाही. कारण आम्ही बोलायला लागलो, आम्ही सांगायला लागलो तर बास बोलू नका, किती बोलताय तुम्ही, आम्हाला बोलतात त्या गमेंड आहेत, मगरूर आहेत. मग तुम्ही आम्हाला पैसे देणार आहेत का? कर्तव्याची जाण आहे का? कर्तव्याची जाण अजिबात नाही. सरकारचे 2-2 लाख रुपये पगारी उचलणाऱ्या या मॅडम या जनतेसाठी पगारी ती घेतात. या महिलेला कर्तव्याची जाण आहे का? नाही, बिलकुल नाही. डेंग्यू मध्ये 1-2 मुलं पण एक्सपायर झाले. राहुल काकडे काय म्हणाले होते पहिले? त्यांना आम्ही सांगितलं होतं की नालीचं पाणी सगळं दारात येतंय, आमच्या असं आहे तसं आहे. सगळेच गल्लीवाले आम्ही गेलो होतो नगरपालिकेत, त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी कुणी नाही केलं तर मी स्वतः
पण आता तर तो फोनही उचलत नाही, येतही नाही, आला तरी काय आज करतो उद्या तुम्ही करतो. आता तरी आमदारांच्या घरी पण गेलात म्हणून सांगितलं. आमदारांच्या घरी आम्ही लेडीज नव्हतो गेलो, जेंट्स गेले होते घरी. बर, काय म्हणले मग त्यांनी? आमदार साहेबांनी नगरपालिकेत फोन लावला, उद्या JCP येतंय म्हणले. आणि हे पाणी किती दिवसाला सुटते तुमच्याकडे? 8-10 दिवसाला पाणी येते. पाणी 8-10 दिवसाला येते. अजून काय समस्या सांगितल्या तुम्ही शिवो मॅडमला? काय पाण्याचं पण सांगितलं होतं, पाणी येत नाही 8-10 दिवसांना, आलं तरी 10-15 आमच्या बघा, नळाला या पाणी येत नाही. वार्डाचे नगरसेवक भाजपाचे, जी महाराष्ट्रामध्ये सत्ता भाजपाची आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सत्ता भाजपाची आहे. आणि राहुल काकडे या ठिकाणचे नगरसेवक होते. हातापाया पडून मतदान घेतलं. कुणी नाही काम केलं तर मी स्वतः शब्द देतो की ही काम मी करतो, अशा अभिवचन देऊन सुद्धा हे परिस्थिती परशुराम कॉलनी मधली आहे. बर, कधी गेल्या वर्षी 2 वर्षाखाली पाटलाचा एक मुलगा गेला नाही. बघा, डेंग्यूच्या आजारानं लेकरं सुद्धा या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत. आणि इथं पाण्यात सुद्धा लेकरं पडलेले आहेत. ही फार भयानक परिस्थिती आहे. वसुधा फड मॅडम, तुम्हाला मी बऱ्याचशा बाईटमध्ये सांगितलं की तुम्ही आयती पगार घेता. जिल्हाधिकारी महोदय सर, तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. सचिन ओंबासे साहेब, तुम्ही जिल्ह्याचे, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. अशा कामचुकार आणि भ्रष्ट CO मॅडमला या ठिकाणाहून हद्दपार करा. तिला काढून टाका, निलंबित करा, कायम स्वरूपी हाकलून लावा. लोकांच्या लेकरं मयत व्हायलेले आहेत, मरायलेत लोक. आणि अशा आजारामुळे जर लेकरं दगावत असतील आणि या मॅडम महाराष्ट्र सरकारच्या आयत्या पगारी खात असतील तर या महिलेला तात्काळ या धाराशिव जिल्ह्यातून, शहरातून तुम्ही हकालपट्टी करावी, अशीच मागणी जनतेची आहे. आणि हे मागणी किती पत खरी करणार आहात, तुम्ही कसा आदेश देणार आहेत, याकडे आता जनतेचं लक्ष आहे. जिल्हाधिकारी साहेब, तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. नालीचं काम 2-3 वर्ष झालेलं नाही. मोजून जातात, नाली करत नाही. मोजून जातात पण नाली करत नाहीत. हे गटार आहे, गटार. हे गटार, इथं नाली नाही, स्वच्छता नाही, घाणीचं साम्राज्य आहे. हा कोणता एरिया आहे? कोणता एरिया आहे? सेम्स कॉलनी. इथं परशुराम कॉलनीच्या शेजारी कोणता आहे? सेम्स कॉलनी आहे. ही घाणीचं साम्राज्य. रोड नाही, हे कचरा साफ नाही. इकडं रस्ते उकडून ठेवलेत. काय काय झालं सांगा लवकर. रस्त्याचं काय इथं काम चालू आहे, समजा खड्डे झालेले आहेत, इथं कचऱ्याची व्यवस्था नाही. ही नाली गटारीचं पाणी, त्याला जायचं काय साधन नाही, काय नाही. बर, मग तुम्ही कुणाला पत्र वगैरे दिलं? नगरपालिकेवर मागणी केली? मागणी 2-3 वेळेस केलेली आहे, पण त्याचं काही झालं नाही पाठपुरावा अजून. काय नाव तुमचं? मोहम्मद शेख. मोहम्मद शेख. कोणची कॉलनी आहे? शम्स कॉलनी. शम्स कॉलनी परशुराम कॉलनीच्या बाजूलाच असणारी शम्स कॉलनी आहे. रोड नाही, नाल्या नाही, घाणीचं साम्राज्य आहे. रोड उखडून ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या परिस्थिती आज आमदारांनी, खासदारांनी आणि वार्डातल्या नगरसेवक राहुल काकडे आहेत म्हणे इथं भाजपाचे, त्या राहुल काकडेने विचार करावा. पुन्हा मतदान तुम्हाला मिळणार नाही. एवढी खुणगाट इथल्या मतदाराने 100% मनात ठेवलेले आहे. 5 वर्ष निवडून जाता आणि 5 वर्ष तुम्ही दुर्लक्ष करता, तुम्हाला मतदान मिळणार नाही, अशीच भावना आता या भागातल्या लोकांच्या. जिल्हाधिकारी साहेबाकडे सगळ्या जनतेचं लक्ष आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकारी साहेब, तात्काळ या मॅडमवर कारवाई व्हावी आणि जनतेला न्याय मिळावा. हे घाणीचं साम्राज्य कायमचं नष्ट होऊन रोड दुरुस्त व्हावे, नाल्या स्वच्छ व्हाव्या, कचरा वाहून न्यावा. मयत असणारे जनावर कचरा डेपोमध्ये कचरावरील मेलेले जनावर खाली, अशी परिस्थिती मी दाखवली या चॅनलच्या माध्यमातून. तर आता तुमच्यावर जनतेचा विश्वास आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये आपण कशी या CO मॅडमवर कारवाई करणार, का शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करणार, याकडे जनतेचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये शहर स्वच्छता कशी होईल ते. येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि समाजहिताचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.